कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून पदभार स्वीकारलाय। हा पदभार स्वीकारल्यानंतर शर्मा यांनी आपली कार्यपद्धती सांगितली। सायबर गुन्हेगारांची साखळी मोडीत काढणं हा अजेंडा असेल। कोल्हापूरसह परिक्षेत्रात नशामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवण्याचा मानस आहे। संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांवर कठोर कारवाईचा बडगाव करण्याची आवश्यकता आहे। समाजकंटकांवरील प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य राहील। लोकाभिमुख पोलिसिंग देण्यावर भर राहील। पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची चौकशी करून त्यांना न्याय देण्याची पोलिसांची भूमिका राहील असं शर्मा यांनी सांगितलंय। यावेळी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते। ज्यावेळेस पुण्यामध्ये फक्त आपल्याला समजा कोणी केसमध्ये 15-20 ग्राम MD मिळाला, आपण त्यांचे फॉरवर्ड हे लिंकेज तलासला की कोणाकडून आणला, बॅकवर्ड तलासला, बरोबर आहे, आणि कोणाला देणे चाललं होतं, तसा करून आम्ही त्याला म्हणजे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं। तर बरेच आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये राजस्थानमध्ये जाऊन आमच्या टीमने चांगली कारवाई केली, मुंबईमध्ये जाऊन चांगली कारवाई केली। एक पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे एक फ्लॅटमध्ये त्यांनी पूर्ण जे आहे हे एक गांजा म्हणतात ते ना, हायड्रोपोनिक गांजा, तर ते गांजाचे पूर्ण त्यांनी फ्लॅटमध्ये फॅक्टरी बनवलं, बरोबर आहे। तर अशा प्रकारचे बरेच म्हणजे त्यांचे खूप गरजेचे आहे की तिथे न थांबता बॅकवर्ड आणि फॉरवर्ड हे इन्व्हेस्टिगेशन करणे गरजेचे आहे। तसंच प्रकारचे सायबर क्राईममध्ये जे आहे गरजेचे आहे की त्यांचे मेन कल्प्रिट म्हणजे प्लॅनिंग कोणाची आहे हे करणे खूप गरजेचे आहे। तसंच आर्म्स ॲक्टवर एक चांगली कामगिरी झाली होती, ज्यांच्यामध्ये आमच्या टीमने जाऊन आमचे DCP सोमय मुंडे होतं, त्यांचे नेतृत्वात आम्ही एक टीम पाठवला MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये। तिथे जाऊन त्यांनी पूर्ण रेड केली आणि तिथे जे कारिगर होते ते कारिगरला आम्ही आरोपी केला। म्हणजे ते पिस्टल बनवणे एक दिवसामध्ये शिकत नाही माणूस, ते मेन कारिगरलाच सर्वांना उचलून आपण आरोपी केला आणि बाकी जे अजून वाटलं त्यांना आरोपी केलेले आहेत। तशा प्रकारचे तिथे केलं तर त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे, पुण्याचे एक्सपिरियन्स किंवा माझे जे जुने एक्सपिरियन्स आहे ते वापर करून आम्ही सर्व SP सोबत घेऊन त्यांना त्या पद्धतीचे गायडन्स करणार आणि त्याप्रमाणे जे आहे चांगली इन्व्हेस्टिगेशन होतील आणि जे मेन ॲक्युज आहे ते आरोपी झाला पाहिजे। जसं वेपनमध्ये पण आपण तसंच ट्रेस करतो की वेपन कोणी बनवून दिला, यांना कोण सप्लायर आहे, त्यांना आरोपी केला तर ते सप्लाय चेन ब्रेक होतात। नाहीतर काय होतं, फक्त ज्यांच्याकडे सापडला त्यांचे पकडला तर बाकी सप्लाय चेन ब्रेक होत नाही। अशा प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन यामध्ये करणे आवश्यक आहे। तर ते आम्ही सर्वला घेऊन अशा प्रकारचे जे आहे आपण करण्यात सक्सेसफुल आहे। हे सर्व केसेस जे मी सांगतो आपल्याला सक्सेसफुल कारवाई झालेली आहे। तर तसा जर झाला तर ते मेन आरोपी जर आपला जेलमध्ये गेला तर ते लिंक ब्रेक होतात आणि जे आहे ते ड्रग्सची सप्लाय चेन असेल किंवा वेपन्सची सप्लाय चेन असेल किंवा अजून कुठल्याही दुसऱ्या प्रकारचे गैरप्रकार असेल तर त्यांचे सप्लाय चेन ब्रेक होतात आणि सप्लाय चेन ब्रेक करणे आपल्याला जे आहे गरजेचे आहे। जर सप्लाय चेन ब्रेक झालं तर नक्की आपल्याला यांच्यावर प्रिव्हेन्शन करता येत नाही। सप्लाय चेन ब्रेक नाही झाला तर ते काय होतील की आज हे माणूस कडे दिला तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे देईल। तर तिथे एक केसमध्ये तर आमच्या लोकांनी खूप चांगली कामगिरी केली आणि फक्त ते एक किडनॅपिंगच्या आरोपीला पकडला, त्यांचे शोधाशोध आणि गरजडती घेतला, तिथे काही MD मिळाला, त्यांचे मोबाईल चेक केला, मोबाईलमध्ये ते एक जे आहे पोर्टलचे वापर करून ते गांजा MD मागवत होते आणि लोकांना सप्लाय करत होते। त्या प्रकरणामध्ये आपण जवळजवळ 300 लोकांचे म्हणजे चांगले जळाजळती घेतली आणि काही बरेच लोकांना आरोपी ज्यांच्याकडे सापडलं त्यांना आरोपी केलेला आहे। तशा प्रकारचे आपल्याला चांगली कामगिरी सतत करण्याची गरज आहे। हे नाही की आज केलं तर दुसऱ्या दिवशी शांत राहिला, कारण हे सतत सप्लाय आपल्याकडे होत आहे, तर सतत आपली कामगिरी तशी होणे गरजेचे आहे। तरी मी सांगतो हे आपण पोलीस तर करणारच आहे, तरीही मी सर्व पालकांना आवाहन करतो की त्यांचे मुले जे आहे ते कोणासोबत राहतो, कोणासोबत काय करतो यांच्यावर लक्ष घालणे खूप आवश्यक आहे। पोलीस आपलं काम करतीलच, परंतु जर पालकाने आपल्या मुलांवर थोडा लक्ष घातला, त्यांचे जे बिहेवियर आहे ते बिहेवियरमध्ये काही बदल होतो का, कारण जसंही त्यांनी ड्रग्सचे घेणे सुरू केला की त्यांचे बिहेवियरमध्ये चेंज होणार आहे। आयदर ते एकदम खूप सायलेंट होऊन जाणार किंवा ते चिडचिड करणार, मारामारीमध्ये जाणार, तर याचा बिहेवियर चेंज होतो। तर तसा जर काही बिहेवियर चेंज दिसला तर लगेच त्यांना जे आहे सायकोलॉजिस्ट वगैरेकडे, सायकियाट्रिस्टकडे जाऊन त्यांचे चेक करून घ्यायचे की त्यांचे काही ड्रग्समुळे तर होत नाही। कारण ड्रग्ससाठी आपला जसा महाराष्ट्रामध्ये आता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स ही गठीत झालं, आधीचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, DRI पण करतात, अजून बरेच सेंट्रल एजन्सी आहे करत असतात, तरीही ड्रग्सचे सप्लाय जे आहे ते अजूनही खूपच प्रमाणात येत आहे। ते एक मेजर चॅलेंज आहे, पोलिसिंगसाठी चॅलेंज आहे, सोसायटीसाठी चॅलेंज आहे। तर सोसायटीमध्ये अवेअरनेससाठी आपण खूप काम करणार आहे की यांच्यामध्ये मुले म्हणजे यांचे ड्रग्सकडे जाऊच नये, त्यासाठी आपण जे आहे अवेअरनेसवर काम करणार आहे आणि बाकी जे आहे की जिथे जिथे होतात त्यांच्यावर नक्की जे आहे आपला कडून जे आहे
कारवाई होणार आहे. त्यांच्यावर रेड वगैरे होऊन त्यांच्या जे पुढच्या लिगल कारवाई आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. आपला NDPS रूल्स किंवा शाळा कॉलेजचे हे 100 मीटरचे आत जे आहे ते असं कुठलाही पानटपरी हे ते राहू नये आणि तिथे काही हे होऊ नये. तर त्यासाठी डायरेक्शन जाणार आहे की अशा प्रकारचे जर दिसलं तर लगेच कारवाई त्यांच्यावर केलं पाहिजे. प्रचंड आवक आहे सर. गुटखाचे आणि बनवतो आपल्या जिल्ह्यात सगळ्यात मोठी कारवाई झाली. सांगलीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात पकडलीची कारवाई करणार. सांगलीत पकडलं जाते पण इथं पकडलं जातं कोल्हापूर. ही तस्करी साहेब ह्या आपल्या हायवे सोलापूर मार्गावर ही साहेब एक्साइज करते काम आणि औषध प्रशासन काहीच करतो ते पोलीस करतात. हे थांबलं पाहिजे. तेच असते कारण तुम्ही म्हणलं ना पानपट्टीच्या शाळेच्या आवारात पानपट्टी आहे. मावा गुटखा जो मिळतो तो शाळेच्या आवारात नाही. नाही ते आम्ही पुणे सिटीमध्ये यांच्यावर बरेच काम केलं आणि बरेच बंद झालेलं आहे. जवळजवळ बंद झालं. तिथेही आपण करण्याचा प्रयास करू. आता एरिया मोठा आहे ग्रामीण. थांबेल शाळेच्या मंदिर बस झालं गजबुला ठिकाणी प्रयत्न तिथे गांजा मावा सगळा असतो आणि 17-18 वर्षी मुलं हे दिवसभर तेच जगत असतात. म्हणजे गांजा आहेच बनावट दारू आहेच आणि हे मावा त्याचं प्रस थांबलं पाहिजे. आपण पूर्ण प्रयास करून यांच्यामध्ये की आपल्याकडे सर्व टीम चांगली आहे. तर टीम जे आहे ऍक्टिव्हेट होतील आणि करतील. कारण 5 जिल्ह्याचे SP चांगले आहे. बाकीचे टीम चांगली आहे आणि साहेबांनी चांगलं काम केलं आहे. आपल्या साहेबांनी वकील मंडळामध्ये आणि उपवनमध्ये अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.